नमस्कार. साहित्य उत्सवच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सव व्याख्यानमालेत सर्व रसिकांचं, श्रोत्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. 100 पुस्तकं वाचल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होतं त्याहून कितीतरी अधिक एका व्याख्यानाने साध्य होतं. हा विचार ज्यांनी कोणी मांडला ती प्रचिती आज आम्हीही घेतो आहोत आणि घेणार आहोत. कारण ही अभ्यासपूर्ण प्रचिती आणि अनुभव आम्हाला देण्यासाठी व्यासपीठावर व्याख्याते उपस्थित आहेत. प्राध्यापक राजेंद्र चव्हाण सर. उस्मानाबाद येथील रहिवासी असलेले प्राध्यापक चव्हाण सर यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात, मराठी साहित्यात पदवी, पदव्युत्तर आणि बीएड ही व्यावसायिक पदवी सुद्धा संपादन केली आहे. उत्तम सूत्रसंचालक आणि ओजस्वी वक्ता म्हणून सरांची ओळख निर्माण होत असून गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या विषयांवर 400 व्याख्याने त्यांनी विविध ठिकाणी दिली आहेत. महाविद्यालयीन काळात 150हून अधिक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये त्यांनी विजय संपादन केला आहे. गेली 10 वर्ष प्राध्यापक म्हणून ते आपला विषय मांडित आहेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी. 2016 साली आशा फाउंडेशनचा समाज शिक्षक पुरस्कार, 2018 सालचा जळगाव लायन्स क्लबचा APJ अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना प्राप्त झाला आहे. भारतीय राज्यघटना सामान्य जनांपर्यंत पोहोचावी म्हणून सर ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून आपल्या व्याख्यानांमधून सतत प्रयत्नरत आहेत. उत्सव व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प गुंफताना सरांनी विषय निवडला आहे मानवता, अर्थ आणि महत्व. धर्म, जात, लिंग कुठल्याही प्रकारच्या भेदांच्या पलीकडे जाऊन मानवी संवेदना परस्परांशी जोडल्या, परस्परांना सहकार्य करू लागल्या तरच मानवी समाज समृद्ध, सुदृढ आणि सक्षम होईल. त्यासाठी आवश्यक आहे मानवता हे मूल्य. या मूल्याचा इतिहास, त्याचा गाभा, त्याचे नेमके महत्व काय याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन सर आपल्या व्याख्यानातून करणार आहेत. मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपल्या श्रोत्यांपुढे हा अभ्यासपूर्ण विषय आपल्या ओजस्वी व्याख्यानातून ठेवावा. श्रीयुत प्राध्यापक राजेंद्र चव्हाण सर. नमस्कार. सन्माननीय प्रशासन मंडळ आणि श्रोते हो, उत्सव व्याख्यानमालेत आज आपण मानवता, अर्थ आणि महत्त्व या विषयाचा ओहापोह करणार आहोत. आजची जगाची एकूण परिस्थिती पाहता आणि खास करून कोविडच्या पार्श्वभूमीवर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच हा विषय आपण निवडलेला आहे. बघा, मानवता हे सर्वव्यापी अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. ही एक विचारधारा आहे. ज्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे तो मानव, ज्याच्यामध्ये प्रेम करण्याची क्षमता आहे तो मानव, आणि ज्याच्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे तोही मानवच. परंतु या क्षमता मानव पूर्णपणे वापरतोय की नाही
हा अतिशय कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. कारण या क्षमता वापरल्याशिवाय त्याचा प्रवास परिपूर्णतेच्या दिशेने होऊ शकत नाही. असं म्हणतात की पृथ्वीवर जिथं जिथं विचार आहे, प्रेम आहे, तिथं तिथं तिचं नंदनवन होत असतं. नाहीतर काय, नुसती माती. म्हणजे मानवतेच्या विकासासाठी विचार महत्त्वाचा आहे आणि प्रेम देखील महत्त्वाचं आहे. आणि या दोन गोष्टींशिवाय मानवतेच्या विकासाची आपण कल्पनाच करू शकत नाही. एक गोष्ट मला आठवते. एक मनुष्य असतो आणि तो नेहमी विचार करत असतो की आपण जिवंत आहोत याला पुरावा काय, पण त्याला उत्तर सापडत नाही. शेवटी तो मरायचं ठरवतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं आपण जिवंत आहोत याला पुरावा काय, याचा आपण विचार करतो, म्हणजेच आपण जिवंत आहोत. म्हणजे मंडळी, विचार करणं हे किती महत्त्वाचं आहे. विचार करणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि म्हणून विचाराची क्षमता ही महत्त्वाची आहे. प्रेमाचंही तेच आहे. अहो, प्रेमाची किमया तर काय सांगावी. केशवसूत म्हणतात, प्रेमे बोले प्रेमे डोले, प्रेमे जग हाले, प्रेमा खातर जगी आजवर, काय नाही जाहले. ही प्रेमाची ताकद आहे आणि मानवामध्ये असलेली ही नैसर्गिक आणि अत्यंतिक महत्वाची अशी क्षमता आहे. मानवतेचा विचार करत असताना ॲन रँड यांची मला जरूर आठवण होते. ते असं म्हणतात, मनुष्याला संपत्तीचा ध्यास नाही, सत्तेचा ध्यास नाही, सुखाचा ध्यास नाही, त्याला स्वातंत्र्याचा ध्यास आहे. आणि आमचे महात्मा गांधी त्याच्याही पुढे जातात. ते स्वराज्याची कल्पना मांडतात. स्वराज्य म्हणजे स्वतःवरचं राज्य. मानवता आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टी वेगळ्या करता येणं शक्यच नाही. कारण स्वातंत्र्याशिवाय मानवाचा विकास कसा होऊ शकतो? होऊ शकत नाही. मी माझ्या स्वातंत्र्याचा परिपोष करत असताना इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही याची खबरदारी घेणं ही मानवता आहे. हे माणूसपण आहे. निर्भयता आणि नम्रता हे दोन महत्वाचे सद्गुण आहेत आणि त्यांच्या आविष्कारातूनच मानवता उदयाला येत असते. स्वार्थाशिवाय इतरांवर प्रेम करणं ही मानवाची उच्च कल्पना आहे आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणणं हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य नाही का? अर्थातच आहे. परंतु केवळ मानवानं मानवावर प्रेम करणं हे इथं अपेक्षित नाही. मानवानं मानवावर तर प्रेम करायलाच हवं, पण आपल्या आजूबाजूला प्राणी आहेत, पक्षी आहेत, निसर्ग आहे, या सगळ्यांवर आपण प्रेम केलं तरच आपलं जीवन आणि आपण मानव म्हणून अधिक उन्नत होऊ शकतो. कारण मानव निसर्गाचा एक महत्वाचा भाग आहे. तो स्वतःला निसर्गापासून वेगळं करू शकत नाही. एक काळ असा होता की माणूस गुलाम म्हणून विकला जायचा. अस्पृश्यता असो, गुलामगिरी असो, काळा गोरा
भेद असो, या गोष्टी म्हणजे सरळ सरळ मानवतेची विटंबना आहे. परंतु कालांतरानं परिस्थिती बदलली. माणसानं धर्म नावाची गोष्ट शोधून काढली. धर्म म्हणजे काय? मानवी जीवनाला नैतिकतेचं परिमाण देणारी संकल्पना. आणि धर्म म्हणजे माणसानं स्वतःच्या मुक्तीसाठी फोडलेली आर्त किंकाळी. धर्म कोणताही असो, तो मानवतेचा आणि प्रेमाचाच संदेश देताना दिसतो. येशूने सांगितलं की जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करता तसं शेजाऱ्यांवर प्रेम करा. आणि इस्लाम या शब्दाचा अर्थच असा होतो की शांतता. आणि हिंदू धर्म आपल्याला काय शिकवतो? तर सहिष्णुता. आणि हे विश्वची माझे घर. म्हणजे एका अर्थानं धर्मानं आपल्याला मानवताच शिकवलेली आहे. पण पुढे पुढे धर्मगुरूंनी धर्माचा विपर्यास केला आणि धर्म माणसापेक्षा मोठा व्हायला लागला. वास्तविक पाहता धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नसतो, याचाच मानवाला विसर पडायला लागला आणि त्यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले. सर्वच धर्मांनी 2 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हॉट इज द ट्रूथ अँड व्हॉट इज द गुड? सत्य काय आहे आणि इष्ट काय आहे? आणि म्हणून धर्माचा जर आशय आपण लक्षात घेतला तर तो मानवतेशी निगडीत आहे. परंतु मघाशीच म्हटल्याप्रमाणे कालांतरानं धर्माचा विपर्यास करण्यात आला. परंतु तरी देखील धर्म ही गोष्ट मानवाच्या जीवनामध्ये, त्याचं जीवन अर्थपूर्ण करण्यामध्ये महत्त्वाची ठरलेली आहे आणि अजून देखील ठरत आहे. मानवाच्या प्रवासामध्ये शब्दाचा शोध हा एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे. कारण शब्दामुळेच एक माणूस दुसऱ्या माणसाशी, एक समाज दुसऱ्या समाजाशी, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी जोडलं गेलं आणि त्यातूनच विचार, कल्पना यांची देवाणघेवाण सुरू झाली आणि मानवाचा मानवतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक व्यापक होत गेलाय असं आपल्याला दिसतं. मंडळी, भारत ही संतांची भूमी आहे. संतांच्या पदस्पर्शानं ती पुनीत झालेली आहे. संत कबीरांपासून संत गाडगेबाबांपर्यंत असे कितीतरी संत या भारतवर्षाला लाभलेले आहेत. आपल्यापैकी प्रत्येक जण स्वोत्कर्षासाठी झटतच असतो आणि त्यात काहीही वावगं नाही. परंतु आपण इतरांसाठी खरोखरच काय करतो यावरून आपल्या जीवनाची सार्थकता ठरत असते. संत कबीर म्हणतात, मोठा होऊनी काय भले जैसा वृक्ष खजूर. मोठा होऊनी काय भले जैसा वृक्ष खजूर. सावली न दे पाखरा फळ लागे अति दूर. सावली न दे पाखरा फळ लागे अति दूर. अहो, खजुराचा वृक्ष उंचच्या उंच असतो, भला मोठा असतो, परंतु तो धड पाखरांना सावली देत नाही
तेव्हा त्याची फळंही पाखरांना खाता येत नाहीत. काही माणसं सेवेचा आव आणतात, परंतु त्यांचे सुप्त हेतू काही निराळेच असतात बरं का. अशा लोकांना संत कबीरांनी खडे बोल सुनावलेले आहेत. फळ हेतू सेवा करी न करी मनापासून, फळ हेतू सेवा करी न करी मनापासून, बोले कबीर तो सेवक नसे ज्यासी दाम लागे चौगुण. बोले कबीर तो सेवक नसे ज्यासी दाम लागे चौगुण. हे दाहक वास्तव आज देखील आपण समाजामध्ये अनुभवतोच ना. कुटील वचन हे बरे नव्हे अपाय त्याचे अपार. कुटील वचन हे बरे नव्हे अपाय त्याचे अपार. संत वचन जलरूप हे, संत वचन जलरूप हे वर्षे अमृतधार. बघा, माणसाची भाषा कशी असली पाहिजे, त्याने कशा प्रकारचे शब्द वापरले पाहिजेत याचं नेमकं वर्णन संत कबीर करतात. कारण संतांची वाणी ही मधुर आणि कोमल असते. संतांची वाणी नम्र असते आणि संतांची वाणी शीतल असते. संत गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं मानवतेची सेवा केलेली आहे. आणि म्हणूनच संतांबद्दल म्हटलं जातं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हे किती खरं आहे. आणि म्हणूनच संतांच्या समोर पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावंसं वाटतं. पण असे संत थोडेच असतात आणि आजच्या काळात संतांना देखील तपासून घेतलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपण मानवता समजून घेऊ शकतो असं मला वाटतं. दया, करुणा, सत्य, अहिंसा, परस्पर सामंजस्य या मानवी मूल्यांचा अवलंब करून एका चांगल्या समाजाची निर्मिती करणं आणि सर्वत्र शांतता प्रस्थापित करणं हा मानवतेचा अर्थ आहे. परंतु आज जगाचं वास्तव काय आहे हो? जगातल्या तब्बल 9 देशांकडे अणुबॉम्बचा प्रचंड साठा आहे. न्यूक्लिअर वेपन्स. त्यात भारत आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, फ्रान्स आहे, इंग्लंड आहे, अमेरिका आहे, रशिया आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती आहे. काही राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष युद्ध चाललेलं आहे, तर काहींमध्ये शीतयुद्ध. भारत पाकिस्तानचा प्रश्न घ्या, चीन भारताचा प्रश्न घ्या. जगातल्या सर्व देशांवर कुरघोडी करण्याचा चीनचा स्वभाव काय लपून राहिलाय का? आणि ताजंच उदाहरण घ्यायचं झालं तर ब्रह्मदेशामध्ये लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार बरखास्त करून तिथल्या लष्करानं सगळी सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत. ब्रह्मदेशाचे नागरिक लोकशाहीच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत, मानवी हक्कांसाठी लढत आहेत. पण त्या नागरिकांवर लष्कराकडून गोळीबार केला जातोय. हजारो लोक मारले गेलेले आहेत, हजारो लोक देश सोडून जात आहेत. ही मानवतेची किती मोठी
विटंबना आहे. देशांची गोष्ट सोडा हो. मला सांगा, आपल्यापैकी किती जणांच्या घरामध्ये सुसंवाद आहे, शांतता आहे, संवार्ध आहे? क्वचितच. हे जे जगाचं आजचं दाहक कटू वास्तव आहे, याच्यावर दलाई लामा यांनी अत्यंत नेमकं भाष्य केलेलं आहे. ते काय म्हणतात? आपण भले चंद्रावर गेलो आलो, पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होतच नाही. आपण भले चंद्रावर गेलो आलो, पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होतच नाही. आपण बाहेरचा परिसर जिंकत चाललो आहोत, पण आतल्या हरण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा, पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय? ते पुढे असं म्हणतात, हा काळ उंच माणसांचा पण खुज्या व्यक्तिमत्वांचा, उदंड फायद्यांचा पण उथळ नात्यांचा, जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युद्धांचा. ही स्थिती आहे आज इथल्या मानवाची. आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की मानवतेच्या अनुषंगानं आपण विचार करून आजचे जे प्रश्न आहेत, त्या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचार मंथनानंतर शोधता येतील का, याच्यासाठी आपण या विषयाची चर्चा करतोय. मानवतेच्या समोर अनेक प्रकारची आव्हानं आहेत, याची चर्चा आपण केली. परंतु दुसऱ्या बाजूला मानवतेच्या रक्षणासाठी विविध स्तरावर प्रयत्न देखील चालू आहेत, आणि हेही आपण समजून घ्यायला हवं. बघा, गेल्याच वर्षी चीनमध्ये कोरोना नावाचा एक अदृश्य विषाणू पैदा झाला, आणि बघता बघता अख्खं जग त्यानं व्यापून टाकलं. अक्षरशः मानवजातीच्या अस्तित्वालाच त्यानं सुरुंग लावलेलं आहे, आणि अभूतपूर्व अशा प्रकारचे प्रश्न मानवजातीसमोर उभे केलेले आहेत. अशा वेळी या विषाणूपासून मानवतेचा बचाव करण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. म्हणजे काही देशांनी लॉकडाऊनचा पर्याय शोधला. त्याचप्रमाणे सामाजिक अंतर असेल, मास्क वापरणं असेल, किंवा हातांची स्वच्छता असेल, या नियमांचं पालन सक्तीचं केलं गेलं. आणि दुसऱ्या बाजूला शास्त्रज्ञांनी लस संशोधन सुरू केलं. हे सगळं कशासाठी होतं? तर प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे, प्रत्येकाचं आयुष्य अनमोल आहे, आणि या विषाणूपासून कुठल्याही व्यक्तीच्या जीवाला धोका संभवता कामा नये. या काळामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी, राज्यकर्ते प्राणाची बाजी लावून युद्ध पातळीवर काम करत होते. खूप महत्त्वाचं त्यांनी योगदान दिलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की या सर्वांमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान मला सर्वाधिक महत्त्वाचं वाटतं. कारण शास्त्रज्ञ एखाद्या रोगाच्या साथीवर कायमस्वरूपी उपाय शोधत असतात आणि मानवाची त्यातून मुक्तता करत असतात. भूतकाळामध्ये अशा अनेक साथीवर शास्त्रज्ञांनी उपाय शोधलेले आहेत, आणि आता कोरोना विषाणूवर सुद्धा
जगभरात अनेक प्रकारच्या लसी शोधल्या गेल्या आणि लसीकरण सुद्धा चालू आहे. परंतु मला सांगा, या शास्त्रज्ञांच्या कामाची आपण पाहिजे तशी दखल घेतो का? त्यांचं कौतुक करतो का? हे शास्त्रज्ञ आपल्या चर्चेत असतात का? तर नाही. हे आपले करंटेपण आहे असं मला वाटतं. शास्त्रज्ञ खरेखुरे मानवतेचे रक्षक आहेत आणि आपण त्यांच्या कार्याची दखल घ्यायलाच हवी आहे. कोरोना नसताना देखील मानवीय हक्कांच्या रक्षणासाठी, मानव्याच्या प्रतिष्ठेसाठी विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र संघ हे प्रयत्नशील असतातच. म्हणजे एका बाजूला आव्हानं आहेत, परंतु या आव्हानांशी सामना करण्यासाठी आपल्याला मानवतेचं रक्षण करण्यासाठी अधिक प्रभावी उपाय शोधावी लागतील आणि त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. तर मानवी हक्क आणि मानव हा अधिक सुरक्षित होईल असं मला वाटतं. कोरोनाच्या काळामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रखर्षानं जाणवली आणि ते म्हणजे मनुष्य हा परस्पर अवलंबी प्राणी आहे, याचा त्याला विसर पडता कामा नये. आणि अशा प्रकारचे अनेक धडे आपण या काळामध्ये घेतलेले आहेत आणि ही खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी मघाशी शास्त्रज्ञाचा उल्लेख केला. एका शास्त्रज्ञाचं मला तुम्हाला उदाहरण द्यावंसं वाटतं. वेगळ्या संदर्भात आहे ते. लुई पाश्चर आणि त्याचा मित्र रस्त्यानं चाललेले होते. मित्राला कुत्रा चावला आणि मित्र मेला. आपण असतो तर रडलो असतो. फार फार तर त्याच्या आईवडिलांचं सांत्वन केलं असतं. 2-4 दिवस टिपं गाळली असती. कुत्रा चावल्यानं मित्र का मेला या प्रश्नानं लुई पाश्चर यांना पछाडलं आणि पॅरिसच्या रस्त्यावरून पिसाळलेल्या कुत्र्यांच्या मागं पिसाळलेल्या कुत्र्यासारखंच लुई पाश्चर धावू लागले त्यांच्या लाळीचे सॅम्पल्स घेण्यासाठी. आणि त्यानंतर मानवजातीवर त्यांनी किती अनंत उपकार केलेत हे आपल्याला माहिती आहे. आता कुत्रं चावल्यावर माणूस मरत नाही. तर असे असतात शास्त्रज्ञ. मानवतेविषयी त्यांना आस्था असते, कळकळ असते. मानवता म्हणजेच बंधुता. बंधुता हे मूलभूत अशा प्रकारचं प्रेम आहे ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचं प्रेम येतं. दुसऱ्याची काळजी घेणं, दुसऱ्याचा सन्मान करणं, दुसऱ्याविषयी जाणीव असणं, व्यक्ती तितक्या प्रकृती, हे जरी खरं असलं तरी मानव म्हणून आपण सर्वजण एकच आहोत. मदत करणारा तो सामर्थ्यवान आणि मदत स्वीकारणारा तो असहाय्य असं काहीच नसतं. कारण मनुष्य परस्पर अवलंबी आहे आणि हे त्यानं कधीही विसरता कामा नये. मानवतेची संकल्पना समजून घेत असताना पैसा हे प्रकरण आपल्याला विसरताच येणार नाही. अर्थामुळे जीवनाला अर्थपूर्णता येते हे तर खरंच. परंतु पैसा हे साधन आहे आणि माणसानं ते निर्माण केलेलं आहे. पैसा वाईट नाही, परंतु
पैशावरचं अतिप्रेम वाईट आहे असं मला वाटतं. खूप किंमत खर्च करून आयुष्य जगण्यापेक्षा आयुष्य किमती बनवा असं कुठंतरी मी वाचलेलं होतं. किती सार्थ आहे बघा हे. जीवनामध्ये 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. करिअर, रिलेशनशिप, मनी, फेम अर्थात प्रसिद्धी आणि हेल्थ आरोग्य. पण हे सर्व मिळवायचं असेल तर काय महत्त्वाचं आहे? मनःशांती. कोणासाठीही आणि कोणत्याही कारणासाठी मनःशांतीचा आपण बळी देता कामा नये. मनःशांती ही केवळ निर्भय आणि आनंदी मनातच वास करू शकते. मन शांत असेल आणि आपल्या अवतीभोवती कितीही अशांतता असेल, किंबहुना युद्धसदृश्य परिस्थिती असेल, तरी सुद्धा आपली मनःशांती ढळता कामा नये. कारण जीवनाचा आनंद याच्यामध्येच दडलेला आहे. आणि म्हणून मनःशांती ही मानवतेच्या भल्यासाठी फारच महत्त्वाची आहे असं मला वाटतं. There is no greater worth in the world than peace of mind. या वाक्यामध्येच मनःशांतीचा सारा अर्थ सामावलेला आहे असं मला वाटतं. मानवतेचा विचार करत असताना मला आणखी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करायचा आहे. आजही आव्हानितांकडे बिचारा म्हणून पाहिलं जातं. स्त्रीकडे खाजगी मालमत्ता, उपभोगाची वस्तू आणि तृतीयपंथी अर्थात थर्ड जेंडर हे तर आपल्या खिसगणतीतच नसतात. अहो, पहिल्यांदा ही माणसं आहेत, त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, त्यांनाही इतरांसारखंच आपण जगावं असं वाटत असतं. त्यांच्यामध्ये सर्व प्रकारच्या क्षमता आहेत आणि कायद्याने त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. पण या अधिकारांची अंमलबजावणी अपवादानेच होत असते. या सर्व घटकांची उपयुक्तता आपल्याला न समजल्यामुळं किंवा समजून सुद्धा या उपयुक्ततेचा योग्य वापर न झाल्यामुळं या समाजाचं आणि राष्ट्राचं किती अतोनात नुकसान होतंय हे आपल्या लक्षात कसं येत नाही. मला असं वाटतं की या सर्व घटकांना मानवतेच्या प्रवाहात सहभागी करून घेतल्याशिवाय, त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहिल्याशिवाय मानवतेची संकल्पना पूर्ण होऊच शकणार नाही. कायदा महत्त्वाचा जरी असला तरी सर्वच प्रश्न कायद्याने सुटत नाहीत. त्याच्यासाठी आपली मानसिकता, आपल्या धारणा, आपले दृष्टिकोन हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि म्हणून आता आपण डोळस व्हायला हवं आणि या सर्व घटकांना समजून घ्यायला हवं. हे जर आपण करू शकलो नाही तर ते आपलं करंटेपण ठरेल. मानवता आणि विवेकवाद यांचा घनिष्ठ असा संबंध आहे. जर मनुष्य विवेकी बनला तर या भूतलावर स्वर्गाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही.
विवेकवाद हे सुखी जीवनाचं तत्वज्ञान आहे. एकाच वेळी हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला अखिल मानवजात, प्राणीमात्र तसंच निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. आणि तिसऱ्या बाजूला जेव्हा हे सुख अस्तित्वात येतं तेव्हा साध्य साधन, शुचिता पाळली जाते. आणि म्हणूनच मनुष्यानं विवेकी बनायला हवं, विवेकाची कास धरायला हवी. तरच येणाऱ्या आव्हानांशी तो समर्थपणे सामना करू शकतो. मानवतेचा विध्वंस करणाऱ्या ज्या काही गोष्टी आजच्या जगामध्ये चाललेल्या आहेत त्या तो थांबवू शकतो. अंमली पदार्थांचा व्यापार, शस्त्रास्त्रांचा व्यापार, धर्माच्या नावानं लोकांची फसवणूक आणि कोणत्याही मार्गाचा अवलंब करून सत्ता मिळवणं आणि तिचा दुरुपयोग करणं हे काळे धंदे आहेत. आणि या काळ्या धंद्यांमध्ये ज्यांचे हात गुंतलेले आहेत त्यांना बाहेर काढणं आणि या गोष्टींचा स्पर्श आपल्याला न होऊ देणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या दृष्टीनं विचार, चिंतन आणि कृती होणं ही आजच्या काळाची गरज आहे. मित्रहो, शिकण्यासाठी सदैव आपण समर्पित असायला हवं, आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हायला हवं आणि आपल्याकडे जे जे म्हणून उत्तम आहे, उत्कृष्ट आहे ते दुसऱ्याला देण्याची आपल्याला सवय लागायला हवी. असं जर घडलं ना तर या पृथ्वीचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. या विषयाचा समारोप करताना मला कवयित्री अरुणा ढेरे यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. देता यावे हसू निरभ्र अकलंकित, निरागस तान्ह्याच्या आनंदाइतके सहज पोळे. देता यावे हसू निरभ्र अकलंकित, निरागस तान्ह्याच्या आनंदाइतके सहज कोळे. देता यावे हात निर्हेतुक आश्वासक, स्वतःलाच स्वतःचा आधार देण्याइतके स्वाभाविक मोकळे. देता यावे हात निर्हेतुक आश्वासक, स्वतःलाच स्वतःचा आधार देण्याइतके स्वाभाविक मोकळे. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर अभ्यास ही प्रक्रिया ही खूपच जटिल असते, अवघड असते, परंतु सोपी भाषा आणि ओघवती शैली असेल तर श्रोत्यांपर्यंत तत्वज्ञानातील विचारही सहजपणे पोहोचवता येतात. हे आजच्या व्याख्यानाने चव्हाण सरांनी सिद्ध केलेलं आहे. मानवता हे अत्यंत महत्त्वाचं मूल्य मानवी प्रगतीसाठी, विश्वशांतीसाठी, माणसातील नातं बळकट होण्यासाठी, मानवी हक्क आणि मानवतेची खरोखरच विश्वाला, जगाला आज गरज आहे. तत्वज्ञानाचा हा विषय अगदी सोप्या पद्धतीने आपल्या व्याख्यानातून पोचवल्याबद्दल आदरणीय प्राध्यापक राजेंद्र चव्हाण सर यांचं साहित्य उत्सव परिवारातर्फे
व सर्वच रसिक श्रोत्यांतर्फे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. हे व्याख्यान श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ध्वनिमुद्रण ध्वनी संपादनाचं काम शुभम देशमुख आणि विद्या पाटील मॅडम या तांत्रिक सहाय्यकांनी केलेलं आहे. मी त्या दोघांचेही रसिक श्रोत्यांतर्फे अगदी मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. राजेंद्र चव्हाण सरांचा परिचय आपल्या प्रास्ताविकातून करून त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करण्याचं काम रेश्मा मोरे यांनी केलेलं आहे. त्यांचे देखील साहित्य उत्सव परिवारातर्फे आभार मानतो. रसिक श्रोते हो, अभ्यासपूर्ण विषयाबद्दल तुम्ही दाखवलेली उत्सुकता, दाखवलेला लोभ आणि तुमचा असलेला प्रतिसाद याबद्दल देखील साहित्य उत्सव परिवाराच्या संयोजक मंडळाकडून मी आपणा सर्वांचा आभारी आहे. उत्सव व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प आज आपण ऐकलेलं आहे. उद्या ह्याच व्यासपीठावरून व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचा लाभ आपण घेणार आहोत. तेव्हा आपला प्रतिसाद पुढील व्याख्यानांनाही मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.